सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा KYC कसा करायचा. सर्वप्रथम कुठलंही ब्राउझर ओपन करा. त्यानंतर सर्च करा लाडकी बहीण .महाराष्ट्र आणि ही वाली URL .government.in/eKYC स्क्रीनवर बघू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. सर्वप्रथम लाभार्थीचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे. जो पण स्क्रीनवर दिसेल तो नंबर. खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती तुम्हाला द्यावी लागेल. आधार क्रमांक आणि OTP प्रदान करण्यासाठी माझी सहमती आहे. यासाठी मी सहमत आहे या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करा. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, प्रतीक्षा करावी लागेल. OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल जो आधारशी लिंक आहे. त्यामुळे मोबाईल चालू ठेवा. रिचार्ज आहे का तपासा. OTP आल्यानंतर तुम्हाला OTP 6 डिजिटचा OTP येथे एंटर करायचा आहे. OTP एंटर करून सबमिट करा या बटनावर क्लिक करा. इथे वडिलांचा किंवा विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करायचा आहे 6 नंबरचा, जो पण स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. एंटर करून त्यांच्याही मोबाईलवर एक OTP येईल. त्यासाठी मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. मग तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नंबरवर OTP येईल ज्यांचा आधार तुम्ही एंटर केलेला आहे. तो OTP आता आपल्याला इथं पुढे जाऊन एंटर करायचा आहे. रिलेटिव्ह आधार नंबर कॅनॉट बी द सेम ॲज ॲप्लिकंट नंबर. हा एरर आला कारण मी तोच आधार कार्ड टाकला होता. पण आपल्याला इथं वडिलांचा आधार कार्ड किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर कॅप्चा एंटर करा. वडिलांच्या किंवा पतीच्या नंबरवर OTP येईल. तो OTP येथे एंटर करा आणि सबमिट करा. हे KYC करताना तुम्हाला थोडा प्रतीक्षा करावीच लागेल. पेशन्सली हा फॉर्म भरा. OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन दिसेल. त्यामध्ये 3 प्रश्न असतील. पहिला असेल वडिलांचे किंवा पतीचे वर्ग, जात. तर इथे मी सर्वसामान्य जात निवडत आहे ओपनमध्ये असल्यामुळे. दुसऱ्या प्रश्नामध्ये इथे विचारलं आहे तुमच्या कुटुंबातील केवळ दोघेच म्हणजेच एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी होकार म्हणून होय हे उत्तर निवडा. तिसरा प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचा. इथं विचारलं आहे तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरदार नाही आणि कुठलंही पेन्शन घेत नाहीत. तर याला होकार म्हणून तुम्ही होय हे ॲन्सर निवडायला हवं. जे की काही जणांना हा प्रश्नच कळाला नाही, त्यामुळे उत्तर देते वेळेस त्यांची चूक झाली. तर इथे होय हा पर्याय निवडा. आणि दिलेली माहिती खरी आहे यासाठी उपरोक्त हा वाला चेकबॉक्स टिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा सर्व चेक करा की बरोबर तुम्ही पर्याय निवडला आहे का. सबमिट करा. सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अभिनंदन, तुम्ही यशस्वीरित्या तुमची eKYC लाडक्या बहिणी योजनेसाठी कंप्लीट केले आहे. अशा रीतीने
हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना पाठवा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ यापुढेही घेता येईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आमच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद.